सोलापूर पुणे महामार्गावरील मडकीवस्ती परिसरातील गणेश नगरातील 3 घरे चोरट्याने फोडून 3,62,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे। फिर्यादी संतोष रमाकांत जोशी हे पुण्यात भाचीचा विवाह असल्याने 20 फेब्रुवारीला कुटुंबासह गेले होते। त्यांच्या घराशेजारील 2 जण देखील त्याआधी परगावी गेले होते। या प्रकरणी फौजदारचौडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। बहिणीच्या पतीचे निधन झाल्याने विवाहाची जबाबदारी संतोष जोशी यांच्यावरच होती। त्यामुळे ते 20 फेब्रुवारीला घराला कुलूप लावून कुटुंबासह पुण्याला गेले होते। गणेश नगरात ते 3ऱ्या माळ्यावर राहायला आहेत। त्यांच्या शेजारीला 4 जण राहायला आहेत। त्यातील 2 जण त्याआधीच परगावी गेले होते। त्यांच्याही घराला कुलूप लावलेले होते। मागील 4 दिवसातच त्या 3 घरांमध्ये चोरी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर व आतील बाजूला देखील सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब समजली। अपार्टमेंटचे वॉल कंपाऊंड खुजे असून त्यावर चढून कोणीही येऊ शकतो, पण तेथे एक वॉचमॅन कायमचा नेमलेला असून त्याच्या राहण्याची सोय तेथेच करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, पण मागील 4 दिवसात अनोळखी कोणी आला नसल्याचे वॉचमॅनने सांगितले। महामार्गाकडून अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्हीची पडताळणी पोलीस करीत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीसागर तपास करीत आहेत। गणेश नगरातील फिर्यादी संतोष जोशी यांच्या घरातून 3 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, 1.5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 2 जोड कानातील टॉप्स, कानातील बटन रिंगा, लहान मुलाच्या गळ्यातील 1 ग्रॅमचे बदाम, 5,000 रुपये, एक पाकिट व आधार कार्ड असा 2,30,000चा ऐवज चोरीला गेला। तर अंबिका राजू गुंते यांच्या घरातून 4 ग्रॅमचे कानातील टॉप्स आणि सिद्धेश्वर दिगंबर गोटे यांच्या घरातून 6 ग्रॅमची अंगठी, कानातील टॉप्स व साखळ्या 9 ग्रॅम, लहान बाळाच्या 3 अंगठ्या चोरीला गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। Right now and press the bell icon. Never miss an